नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात अतिक्रमण मोहीम गेल्या 2 दिवसांपासून राबवण्यात येत आहे. मात्र असे असताना महापालिकेतील अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव यांना जुन्या महापालिकाच्या आवारातील फळ विक्रेते दिसत नाहीत का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी यांनी केला आहे. 2 दिवसांपूर्वी देवपूर भागामध्ये झालेल्या एका निष्पाप माणसाचा अपघाती मृत्यूनंतर महापालिकेने अतिक्रमण मोहीम हाती घेतली. मात्र एकीकडे अतिक्रमण काढताना जुन्या महापालिकेच्या लागून अनेक फळ विक्रेते आहेत, त्यांना या ठिकाणी हटवले गेले नाही. हे काय महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत का? त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे. देवपूर येथील GTP स्टॉप जवळील भाजी मंडीजवळ अपघाताने एका नागरिकाचा मृत्यू झाला. काही फोटोछाप नावापुरतं आंदोलन करणाऱ्या अशा पुढाऱ्यांमुळेच तो अपघात घडला. परंतु आता आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही GTP पासून ते देवपूर बस स्टँडपर्यंत अतिक्रमण काढलं, परंतु आता प्रश्न असा येतो आहे, संबंध शहरात ज्या सलीम, कलीम, आसिफ यांच्या फळ हातगाड्या आहेत, त्यामुळे पूर्ण शहर विद्रूप होण्याच्या मार्गावर आलेलं आहे. आणि आता आपण माझ्या मागं बघत असाल, जुनी महानगरपालिका येथे महापालिका अतिक्रमण निर्मूलनचा अधिकाऱ्याचं ऑफिस आहे, कार्यालय. आणि तिथेच कमीत कमी जवळ 20 ते 25 त्यांच्या फळ हातगाड्या उभ्या असतात. या मार्गाने आयुक्त देखील ये जा करतात, अतिक्रमण निर्मूलनचे अधिकारी ये जा करतात, परंतु त्यांना डोळ्याला हे काही दिसत नाही. याचा अर्थ ते सांगू शकतं की याच्या मागचा अर्थ कारण काय. आमचं म्हणणं असं आहे, 12 पत्तर असेल, श्रीराम पेट्रोल पंप असेल, साक्री रोड असेल, देवपूर दत्त मंदिर असेल, या सर्व भागात जेवढ्या हातगाड्या फळांच्या आहेत, यांना कोणाचा आशीर्वाद आहे, यांना का सोडण्यात येतं? याचा अर्थ काय? हे महापालिका आयुक्त व अतिक्रमण निर्मूलनचे प्रसाद जाधव यांनी हे धुळेकर जनतेला उत्तर देणं फार गरजेचं आहे. तुम्ही कोणाच्या मरणाची परत वाट बघत आहात का? तेव्हा या फळ हातगाड्या तुम्ही काढणार आहात का? हा प्रश्न धुळेकर नागरिकांच्या वतीने अमोल सूर्यवंशी मी स्वतः करतोय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.